नवसाला पावणारी आणि सर्व तांत्रिक शक्तींची मालकीण म्हणून ओळखली जाते. आई विठलाई देवीची अनेक ठिकाणी स्थान आहेत. त्यापैकी हे प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवार या गावामध्ये श्री विठलाई देवीचे जागृत स्थान आहे. विशेषतः दुर्गमानवार येथे तिचे मंदिर असून भाविक तिच्याकडे विविध इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी जातात. वामाचारी, तांत्रिक, अघोरी, तामसी, गूढ अशा विविध नावाने ओळखली जाणारी आध्यात्मिक साधना केंद्रे देशात सर्वत्र आहेत. दुर्गमानवाड येथील विठलाई देवीचे ठिकाण हे तामसी व सात्विक अशा दोन्ही पद्धतीचे देवस्थान मानले जाते. तिच्याकडे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती आहे असे मानले जाते. मंदिरातील श्री विठलाई देवीची खडग, डमरू, त्रिशूळ, पानपात्रीधारी काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती आहे. मूर्ती साधारणतः 2 ते 2.5 फूट असून सध्या देवीची पितळी मुखवट्यावर आकर्षक पूजा बांधण्यात येते. भक्तांचा असा विश्वास आहे की निर्मळ मनाने मागितलेले सर्व काही आई विठलाई देते आणि ती न्यायदेवता म्हणूनही ओळखली जाते. नवदुर्गांचे एक स्वरूप विठलाई देवीला मानले जाते. विठलाई देवीच्या भैरीला बकऱ्याचा बळी दिला जातो. त्या ठिकाणी तंत्रसाधकांच्या उपासनेतील विविध मूर्ती आहेत. एका आख्यायिकेनुसार प्राचीन काळी या परिसरात तारकासूर व व्याघ्रासूर या राक्षसांनी धुमाकूळ घातला होता. विठलाई देवीने त्या राक्षसांचा संहार करून आपल्या भक्तांचा उद्धार केला. राधानगरी परिसरातील ही एक महत्त्वाची देवता असून तिचे मंदिर पर्यटकांना आणि भाविकांना आकर्षित करते. काही ठिकाणी तिच्याबद्दल विविध कथा आणि तांत्रिक शक्तींशी जोडलेल्या तिच्या सामर्थ्याबद्दल चर्चा आढळते, पण मुख्यत्वे ती भक्तांची आई म्हणून पूजनीय आहे. श्री गुरुदेव दत्त.